महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। तांबवा येथील गणपतराव चाटे यांचा देह स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेजला देहदान करून केला नवा उपक्रम। नाशिवंत देह जाणार सकळ देहदान चळवळीचा शुभारंभ आपल्या घरापासून दत्तात्रय बारगजे। केज तालुक्यातील तांबवा येथील गणपतराव यशवंतराव चाटे यांनी आपल्या मरणानंतर आपलं देहदान करण्याची इच्छा जिवंत असताना प्रकट केली होती। ती म्हणजे माझ्या मृत्यूनंतर माझ्या देहाला अग्निदहन किंवा दफन न करता माझा देह समाज उपयोगी कार्यास लागावा। या उद्देशाने गणपतराव संपतराव चाटे यांचा देह अंबेजोगाई येथील स्वाराती मेडिकल कॉलेज अंबेजोगाई येथील मेडिकलच्या विविध रोगावर संशोधन करण्यासाठी अंबेजोगाईकडे घेऊन जाणार असल्याचे समजताच तांबवा येथील ग्रामस्थ व नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी आणि केज शहरातील जय भवानी चौक येथे एकच गर्दी केली होती। केजमध्ये गणपतराव चाटे यांचे पार्थिव घेऊन जाणारी रुग्णवाहिका येताच ग्रामस्थांनी गणपतराव चाटे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला। यावेळी आनंद ग्रामचे प्रमुख दत्तात्रय बारगजे यांनी गणपतराव चाटे यांनी आपल्या जीवनात HIV ग्रस्तांची तसेच गोमातेची सेवा केली व अखेरचा श्वासही आनंद ग्राम या ठिकाणी घेतला, अशा प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींशी बोलताना बारगजे यांनी दिल्या। यावेळी केज तालुक्यातील व तांबवा गावातील नागरिकांनी गणपतराव चाटे यांना अखेरचा निरोप दिला। ते आनंदग्राम येथील गोशाळेत कार्यरत होते। आम्हा सर्वांच्या समुपदेशन समजुतीने नातेवाईक कुटुंबीय देहदान करण्यास तयार झाले। दादांनी 15 वर्ष गायीची सेवा केली, परंतु हायवेवरून रस्ता ओलांडत असताना त्यांचा अपघात झाला आणि ते तब्बल 4 महिने बेडवर होते। ना BP ना शुगर असा हा देह मरणोत्तरही कामी यावा, हाच त्यामागील उद्देश। यासाठी वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथे सर्व प्रक्रिया पूर्ण करून सदरचा मृतदेह HIV बाधित नाही म्हणून देत आहोत, अशी माहिती आनंदग्रामचे संस्थापक दत्तात्रय बारगजे यांनी दिली आहे। तांबवा तालुका केज येथील अतिशय साध्या कुटुंबातले गणपतराव यशवंतराव चाटे प्रभू तांबेश्वराच्या कृपेनं आणि त्यांच्यावर झालेले या मातीतले संस्कार, त्यांनी गेली 18 वर्ष HIV आणि एड्स ग्रस्तांची सेवा केली। इन्फंट इंडिया आणि आनंदग्राम संस्थेमध्ये त्यांची लेक आणि ते दोघंही सेवा करत होते। त्यांनी त्यांची मुलगी तर तिथं दिली, पण ते स्वतःही त्यांनी सेवारतीनं काम केलं आणि त्यांचा शेवटचा श्वास त्यांनी आनंदग्राममध्ये सोडला। त्यांची शेवटची इच्छा होती की माझा देह कुठेही पुरू नका, कुठेही जाळू नका, त्याच्यावर संस्कार करण्यापेक्षा तो देह मेडिकल कॉलेजला द्या, संशोधन करण्यासाठी द्या, विविध रोगांचं संशोधन होऊ द्या आणि माझ्यासारखे येणाऱ्या अनेक पिढीला त्याचा फायदा होऊ द्या। हा परोपकारी देह, हा माझा लाडका आनंद यात्री आज मेडिकल कॉलेज अंबेजोगाई या ठिकाणी जात आहे। सर्व तांबेश्वराच्या कृपेने सर्व जे ग्रामवासी आहेत त्या सर्वांचा निरोप या ठिकाणी निरोपासाठी आलेले आहेत। सर्वांच्या कृपेने हा देह जात आहे। बोलो ओम शांती, ओम शांती, ओम शांती। भेटूया। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वसंत सोनवणे, केज, बीड।